रिक्षा चालकांच्या प्रश्नांकडे प्रशासनाने दुर्लक्षच केले तर प्रसंगी सोलापूर बंद करू, रक्त सांडू, पण रिक्षा चालकांना न्याय मिळवून देऊ असा तीव्र इशारा ज्येष्ठ कामगार नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्टर यांनी दिला। सोलापूर रिक्षा संघटना कृती समितीच्या वतीने 16 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वाजता भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात आले असून त्याची माहिती दत्तनगर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली। हा महामोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते पूनम गेट या मार्गावर काढण्यात येणार असून मोर्चाचे नेतृत्व कॉम्रेड आडम मास्टर करणार आहेत। यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की सोलापूर शहर व जिल्ह्यातील हजारो रिक्षा चालकांचा उदरनिर्वाह पूर्णपणे LPG गॅसवर अवलंबून आहे। मात्र अनेक LPG पंप बंद असल्याने चालकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे। उपलब्ध पंपांवरही अपुरा गॅस पुरवठा होत असल्याने रिक्षा व्यवसाय ठप्प होण्याच्या मार्गावर आहे। याशिवाय LPGच्या वाढत्या दरामुळे चालकांचे आर्थिक गणित कोलमडले असून त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न गंभीर बनला आहे। कृती समितीच्या शिष्टमंडळाने 6 एप्रिल 2026 रोजी सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन सुमारे 16,000 रिक्षा चालकांच्या रोजीरोटीच्या प्रश्नासंदर्भात निवेदन दिले। त्यावेळी संबंधित अधिकारी, रिक्षा चालक संघटना प्रतिनिधी, पंपचालक यांची संयुक्त बैठक 10 एप्रिलपर्यंत घेण्याचे ठोस आश्वासन देण्यात आले। मात्र अद्यापही ही बैठक घेण्यात आलेली नसल्याने रिक्षा चालकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे। या संदर्भात कॉम्रेड आडम मास्टर यांनी पालकमंत्र्यांना पुन्हा पत्र देत तात्काळ संयुक्त बैठक घेण्याची मागणी केली असून शहरातील सध्या 7 LPG गॅस पंप बंद असल्यामुळे रिक्षा चालकांचा रोजगार मोठ्या प्रमाणावर बुडत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।